बेटा मॅथचं कोणतं चॅप्टर सुरू आहे आपलं? प्रॉफिट अँड बघा, प्रॉफिट आणि लॉस ह्या दोन अपोजिट गोष्टी आहेत. कशा आहेत? जसं डे आणि नाईट ह्या कशा आहेत? अपोजिट आहे, बरोबर ना? तसं प्रॉफिट आणि लॉस ह्या अपोजिट आहेत, पण ह्या दोन्हीही महत्वाचे आहेत. जसं मला सांगा, एखादा कॉईन असतो, कॉईन पाहिला का तुम्ही? कॉईन, चिल्लरचा कॉईन, तर त्याला एक बाजू, दोन बाजू असतात. किती बाजू असतात? दोन बाजू. एक असती हेड आणि दुसरा असती टेल. मला सांगा, एकच बाजूचा कॉईन तयार होईल का? एकाच बाजूचा कॉईन आपल्याला भेटेल का? बरं बरं, एका बाजून आला दुसऱ्या बाजून ब्लँक आला तर तुम्ही घेसाल का? तो कॉईन घेसाल तुम्ही? कारण एका बाजून छापलेलं आहे, दुसऱ्या बाजून कोर आहे, घेसाल? त्याला किंमत आहे का? मग बघा, बिझनेसमध्ये ताड बसा सगळेजण. बिझनेसमध्ये काय, प्रॉफिट आणि लॉस या दोन गोष्टी पहिले समजून घेणार आपण आज. सगळ्यांनाच प्रॉफिट पाहिजे, म्हणजे नफा आणि तोटा. नफा कोणाकोणाला पाहिजे? अरे वा. तोटा? तोटा नको. आणि ह्यो तोटा? ह्यो तर मागतात जाऊन, सर त्या दुकानदाराला तो एक तोटा चुन्यात डबी द्याव. तो तोटा वेगळा आहे ना. कोणता तोटा? तोटा म्हणजे काय? लॉस. आणि प्रॉफिट म्हणजे फायदा. नफा तोटा, पहिले दोन शब्द कळले? गुड. आता कोणत्याही व्यवसायामध्ये काय असतं माहितीये का? प्रॉफिट आपल्याला कधी होईल कोण सांगतं बरं? एखाद्या व्यवसायात आपल्याला नफा होईल कधी होईल? काय केल्याच्या नंतर आपल्याला नफा होईल? कोणा सांगतात? हा बेटा जयेश. जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा. व्यवसायाने क्लास करते त्यासाठी बघा. जयेशचं काय म्हणणं आहे की विक्री किंमत म्हणजे काय? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस कशी पाहिजे? जास्त पाहिजे. आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय? खरेदी किंमत कशी पाहिजे? कमी. आता एक सिंपल उदाहरण, एखादं उदाहरण कोण सांगल बरं? की सर म्हणा, इतक्याला वस्तू आणली, इतक्याला विकली, तर इतका फायदा झाला. हा बेटा मुळे 10 रुपयाला घडी आणली, समजा विकत घेतली. व्यावसायिक काय करणार रे? पहिले कॉस्ट म्हणजे त्याला घरातून पैसे लावावे लागतील. डायरेक्ट नफा भेटेल का रे? जा बरं, समजा दुकानात मार्केटमध्ये जा, डायरेक्ट नफा घेऊन या. त्यासाठी अगोदर काय असतं? कॉस्ट प्राइस. काय बेटा सांग समजून एकदा. आपण 10 रुपयाला एखादी वस्तू घेतली, समजा डबल आणली, आपण तीच वस्तू 20 रुपयाला विकली, तर त्यात आपल्याला 10 रुपये नफा. सगळ्यांनी क्लास करण्यासाठी त्यासाठी झाला आपल्याला नफा. पण बाळांनो, एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यावसायिक माणसाला नफाच पाहिजे असतो, तोटा कोणाला पाहिजे नसतो. पण तरी तोटा होतो. बिमारी कोणाला पाहिजे का? आता समजा देव मला सांग, तुला बिमारी पाहिजे का चांगलं आयुष्य पाहिजे? तुम्ही काय म्हणता? पोरगी गोरी पाहिजे का काळी पाहिजे? कशी पाहिजे लग्नाला? हा, गोरी कोणाला पाहिजे? दाखवा एकदा गोरी पोरगी. नाही तर काळी भेटून बरं, लक्षात घ्या. अरे वा रे वा. हा बरं, जाऊ द्या, आहे का नाही? आता समजा या, बर चला, हे एक छोटासा विनोद होता आणि विसरून जायचं. कुणालाही चांगलंच पाहिजे, तुमच्या मनात आहे चांगलं सगळं. बरं, दोन लग्न आहे जेवायला. एकाच गावात दोन लग्न आहेत. एका ठिकाणी गुलाब जामुन, हा आहे का? आहे. खरं खरं उत्तर द्यायचा. त्यानंतर पुरी पावभाजी, मोठं लग्न आहे. आणि एका ठिकाणी आपलं घरी पुरी भाजी आहे, खाली बसून जेवायचं. तुम्ही खरं कोणत्या लग्नात जाणार? हा सांग बाई. चांगल्यावर पा, आणि त्या गुलाबजामुन खाणार. हा पा, आता मी मेन मुद्द्यावर येतो. प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट सगळ्यालाच पाहिजे, लॉस कोणालाच नको, है की नाही? बंगला गाडी सगळ्याला पाहिजे, गरिबाची झोपडी कोणाला नको. पण देवानी तसं काही ठेवलं का? मागून भेटतं का? नाही, ते शिकावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो. मग एक लक्षात घ्या, आता प्रॉफिट कधी होतो आणि लॉस कधी होतो. असं नाही बाळांनो की जे व्यवसाय करतात त्या सर्वांनाच प्रॉफिट होतो, असं आहे का? नाही, त्यांना खूप सारा लॉस पण सहन करावा लागतो. लॉस प्रॉफिट. आता जसं तुम्ही शेतकरी आहेत, कधी कधी खूप जास्त होतो माल, होतो की नाही होत बरं? कधी कधी मालच होत नाही, कमी माल होतो, परेशानी होती की नाही होती? त्याच्यामध्ये निसर्ग जबाबदार आहे. मग आता प्रॉफिट अँड लॉस, आता तुम्ही इथून पुढे व्यवसाय करणार, या सर नो? व्यवसाय करणार का नाही करणार? मग व्यवसाय करताना सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय? खरेदीची किंमत. आता मी काय करणार, मला एखादा समजा साड्या विकायच्या आहे मकर संक्रांतीच्या. बायान घेतल्या की नाही साड्या? घेतल्या नाही? सगळीकडे तेच सुरू होतं, साड्या. मग साड्या मी समजा जाऊन आणल्या, मी साड्या आणल्या 1 लाख रुपयाच्या आणल्या समजा विकत. आणि आता मला विकायच्या. मग दारोदार गेलो मी, है ना, ताई अक्का काकू घेता का साडी?
बाई काय म्हणन, घेत नाही म्हणन का, दाखवा दाखवा दाखवा, शेजारच्या लई बलवण 4-5 है ना. मग मी काय केलं, 1,20,000 रुपये जमा केले. म्हणजे मला काय झाला सांगा, काय झालं बेटा, किती रुपये, 20,000 रुपये. पण पुढच्या वेळेस मग मला वाटलं अरे वा मस्त प्रॉफिट होतो, मी 4 लाखाच्या आणल्या साड्या. दणका बसतो भाऊ कधी कधी, कधी ओव्हर कॉन्फिडन्स होतो माणसाला. एखादा क्रिकेटर सेंचुरी मारणारा कधी 0वर बी आउट होतो, कॉन्फिडन्स होतो ना कधी कधी. मग मी 4 लाखाच्या साड्या आणल्या, आता तर मी जास्ती कमवणार. मग हिकायलो एक साडी चोरली कोणतरी, गायब होतं नाही असं कधी कधी. काही बायाले हुशार राहतात, होतं. एक साडी उंदरान तोडली, होऊ शकतं का नाही, 2 साड्या हरपल्या. मग असं करता करता विकल्या मी. पण काय झालं माहितीये का, मला फक्त 3 लाख रुपयेच वसूल झाले. मी गुंतवले किती होते, कॉस्ट प्राइस किती होती माझी, आणि सेलिंग प्राइस किती झाली. आता काय होईल सांगा मला, प्रॉफिट का लॉस. हा बेटा लॉस. किती, 1 लाख रुपये. मग आता मी धंदा सोडून दिला पाहिजे का, आता पुन्हा मी चांगली तयारी केली पाहिजे, काय शिकलो ते पाहिलं पाहिजे, आणि पुढच्या वेळेस मी चांगला उपयोग केला पाहिजे, कोणत्या साड्या विकतात. मग आपल्याला अनुभव भेटतो बेटा. जसं विद्यार्थी पास कोणाला हवं वाटतं शाळेत, सगळ्याला पास वाटतं, नापास कोणाला हवं वाटतं, होय काऊन नापास नाही वाटत, पण तरी नापास होतात का नाही होत. त्यामुळे बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची, कधी पण जर तुम्ही नापास होसाल तरच पास होताल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याला प्रॉफिट होतो त्यालाच लॉस होईल, आणि ज्याला लॉस होतो त्यालाच प्रॉफिट होईल. यस, दोन्ही ऍक्सेप्ट करायचं. परीक्षा दिली तर मला मी नापास पण होऊ शकतो, नाहीतर मी पास पण पास कोणता होऊ शकतो, ज्याने चांगला अभ्यास केला, चांगली तयारी केली, तो 100% पास होणार आहे. कळलं बेटांनो, सगळ्यांसाठी परीक्षा सारखी असते, सगळ्यांसाठी व्यवसाय सारखा असतो. आपण व्यवसाय चांगला काऊन करू शकत नाही, आपल्याला त्याचं ज्ञान नाही. नफा झाला की आपण जास्त गुंतवणूक करतो, असं वाटतं अजून नफा भेटन, आणि मग होतो आपला लॉस. पण बाकी जे खरे व्यावसायिक लोक असतात ना, ते विचार करून गुंतवणूक करतात, विचार करून सगळे कामं करतात. कळलं सगळ्यांना. मग प्रॉफिट मध्ये कॉस्ट प्राइस म्हणजे काय, खरेदी किंमत. सेलिंग प्राइस म्हणजे काय, विकून किती रुपये आले. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय होईल तयार, कोण सांगतं, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय तयार होईल, कम ऑन. हा बेटा मादनकर. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस होईल का रे. मोठं काय पाहिजे प्रॉफिट मध्ये, काय पाहिजे, व्हेरी गुड, सगळ्यांनी क्लास करण्यासाठी. प्रॉफिट म्हणजे काय, सेलिंग प्राइस मोठी आहे, आणि त्याच्यातून काय गेली आपली कॉस्ट प्राइस, है ना. नाही तर एखाद्याने 20 रुपयाची वस्तू आणायची आणि 18 रुपये लिखायची, पप्पा आम्हाला 2 रुपये फायदा झाला, आम्हाला 2 रुपये फायदा झाला. पप्पा म्हणतील ती चप्पल कुठे पाय एकदा, फायदा नाही गड्या, 2 रुपये घालून आला तू, है ना. हे झाला प्रॉफिटचा फॉर्म्युला. काय होता बेटा, एकदा सांग, कोण सांगतं प्रॉफिटचा फॉर्म्युला. हा बेटा पाहून का बरं सांगायचे, पाहून नाही सांगायचे, याचा अर्थ तुम्ही मग शिकतच नाहीत. हा सांग ते. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट. व्हेरी गुड, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आता लॉसचा उलटा, लॉसचा काय होईल मग, लॉस मध्ये मोठी प्राइस कोणती असेल सांग रे, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सगळ्यांनी क्लॅप, एकदा क्लॅप करण्यासाठी. हा बघा, आता लास्ट 2 मिनिट सांगतो बाळांनो. हे फॉर्म्युले ना आपण बनवले, म्हणा फॉर्म्युले कोण बनवले, कोणा तरी माणसानं बनवले की नाही बनवले, कुठून बनवले, निसर्गातून अभ्यास करून बनवले. हे पुस्तकातले अवेलेबल नाही, हे कुणीतरी लिहिले. तसंच आपल्याला फॉर्म्युले समजून घ्यायचे, पाठ करायचे. फॉर्म्युले जर पाठ करसाल तर विसरून जाईल. समजलं सा, सगळ्यांना समजले, व्हेरी गुड. पुढचं चॅप्टर आपण नंतर पाहूया.